कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 30,000ची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादक शुल्क भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्यासह एकावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात संशयित आरोपी राजकिरण सोनवणे हे फरार असल्याने भुसावळ न्यायालयाच्या मान्यतेने शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता सोनवणे यांच्या घराची झाडाझडतीत लाचलुचपत विभागाने तब्बल 40,98,044 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे, अशी माहिती जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे। भुसावळ येथील राज्य उत्पादक विभागाने केलेल्या कारवाईत दारूच्या बाटल्या पकडून कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 30,000ची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि खासगी व्यक्ती किरण माधव सूर्यवंशी यांच्यावर 23 नोव्हेंबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे हे फरार झाले होते। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।